नव्या सरकारने घेतली मंत्रिमंडळाची बैठक, सर्व खात्यांचा घेतला मॅरेथॉन आढावा। आता मंत्रिमंडळ बैठक बुधवार ऐवजी मंगळवारी, खाते वाटप उद्या होणार जाहीर। विश्वासदर्शक ठरावा अगोदर आम्हाला सरकारमध्ये घ्या, शिवसेनेची भाजपकडे मागणी। अनिल देसाई आणि अरुण जेटलींमध्ये चर्चा, देसाईंना चर्चेसाठी मातोश्रीकडून सर्वाधिकार, सूत्रांनी दिली माहिती। जवखेड हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची सरकारची घोषणा, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली। जवखेडमधल्या पीडित कुटुंबियांची भेट, 1 लाखांची मदत केली जाहीर। मिरजच्या सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना, चक्क कचऱ्याच्या गाडीतून आणि फरफटत नेले बेवारस मृतदेह। IBN लोकमतच्या बातमीनंतर केली चौकशी समिती स्थापन। आज कर्नाटकचा राज्योत्सव दिन, बेळगावी नामकरणाची झाली औपचारिक घोषणा। महाराष्ट्र एकीकरण समितीने पाळलाय काळा दिवस। पुण्यामध्ये नरे आंबेगाव बिल्डिंग दुर्घटना प्रकरणी बिल्डर, जागा मालक आणि स्ट्रक्चरल इंजिनियरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। या दुर्घटनेत एका तरुणाचा झाला होता मृत्यू। ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी राजू शेट्टींनी सरकारला दिली 25 दिवसांची मुदत। प्रश्न सुटला नाही तर पुण्यात आंदोलन करण्याचा इशारा। जयसिंगपूरमधल्या ऊस परिषदेत ठराव मंजूर। आणि भाजपच्या देशव्यापी सदस्य नोंदणी मोहिमेला पंतप्रधानांनी केली दिल्लीमध्ये सुरुवात। मोदी पक्षाचे पहिले ऑनलाईन सदस्य, पुढच्या 5 वर्षात 50 लाख सदस्य नोंदणीचं लक्ष्य।